दसऱ्यापूर्वी जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणं हेच सूत्र असल्याचं राऊतांनी म्हटलंय। काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्रातलं जागा वाटप महाराष्ट्रातच संपवा असा निरोप राज्यातल्या नेत्यांना दिलाय। गरज पडली तर काँग्रेसचे दिल्लीतले प्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये चर्चेसाठी येतील असंही काँग्रेस हायकमांडनं सांगितलंय। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब भोईर यांनी अजितदादांची साथ सोडत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं ठरवलंय। दडपशाही आणि झुंडशाही मोडीत काढण्यासाठी निवडणूक लढणार असल्याची घोषणा भोईर यांनी केली। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। आज त्यावर सुनावणी होणार आहे। प्रशांत किशोर यांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केलाय। त्यांनी जनसुराज्य नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे। बिहारच्या पाटण्यामध्ये एका कार्यक्रमातून त्यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली आहे। मनोज भारती कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सातारामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवामध्ये हे दोन्ही गट एकत्र पाहायला मिळाले। रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेही या सोहळ्याला उपस्थित होते। भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। शरद पवार मुख्यमंत्री असताना किल्लारी तालुका करू असं सांगून गेले होते, मात्र 30 वर्ष उलटली तरी किल्लारी काही तालुका झाला नाही असं म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। नाशिकमध्ये सातपूरमध्ये उद्योजकांची बैठक होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या उद्योग भरारी या कार्यक्रमाअंतर्गत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते। शरद पवार यांच्या एनसीपीकडून नवरात्रीचे 9 दिवस आंदोलन केले जाणार आहे। 12 ते 3 दरम्यान महिलांच्या मुद्द्यांवरून निषेध आंदोलन केलं जाईल। विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये महिला जागर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सरकार विरोधात आंदोलन केले जाईल। शिरूरमध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी 11 दिवसांचं पदयात्रा आंदोलन केलेलं आहे। अशोक पवार यांनी कारखाना कर्जामध्ये बुडवून शेतकऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्ध्वस्त केलं असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। शिर्डीतील कोपर गावात अवैध धंद्याविरोधात कोल्हेच्या समर्थकांनी आमरण उपोषण पुकारलेलं होतं। आंदोलकांनी अन्नत्याग करत आंदोलन केलं। दरम्यान पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। एक मिनिट। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर नावाच्या पाटीला काळं फासून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुण्यातील कोंढवामध्ये जलील यांच्यासह एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। महिलांच्या सुरक्षेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधून शक्ती अभियानाची घोषणा केली आहे। त्या अंतर्गत एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ही मोहीम राबवली जाणार आहे। बारामती शहरामध्ये शक्ती पेटी तयार केली जाणार आहे अशी माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिली आहे।